नमस्कार. DS4 न्यूज मध्ये स्वागत आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या कोटमगाव येथे दर्शनासाठी मार्गस्थ आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांचे बाबुळगाव येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरण स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षापासून ही स्वागत व महाप्रसादाची परंपरा येथे अविरतपणे जपली जात आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप अण्णा खैरे आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिव्यास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात दिंडी बाबुळगाव येथे दाखल होताच ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. स्वागत फराळ माजी सभापती दिव्यास निकम यांच्या हस्ते वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच भाविकांसाठी अल्पोपहार व फराळाची उत्तम सोय करण्यात आली होती. या प्रसंगी देवीदास निकम, माजी सभापती येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, वारकऱ्यांची निष्काम सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम राबवून भाविकांना सहकार्य करताना विशेष आनंद व आत्मिक समाधान लाभते. या उपक्रमामुळे तृप्त झालेल्या वारकऱ्यांनी सर्व आयोजकांना मनोभावे आशीर्वाद दिले. या कार्यक्रमाप्रसंगी रमेश गायकवाड, किशोर भाऊ नागरे, अंबादास जाधव, अशोक जाधव, शिवाजी वाबळे, विशाल बनसोडे, चेतन बनसोडे यांच्यासह बाबुळगाव परिसरातील ग्रामस्थ, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. कृष्णारी सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र बाबुळगाव येथून प्रतिवर्षी आपल्या विठ्ठलाचे कोटमगाव ही जी माझ्या पांडुरंगाची पंढरी म्हणून येवला तालुक्यात प्रसिद्ध आहे आणि त्यासाठी आमच्या श्री क्षेत्र बाबुळगाववरून जी काही दिंडी निघते या दिंडीचं आता हे आजचं दुसरं वर्ष आहे आणि संतांनी सांगितल्याप्रमाणे जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो तू आपले सहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. आणि म्हणूनच भगवंताच्या चरणावरती लीन होण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ बाबुळगाव हे या ठिकाणी कोटमगाव या ठिकाणी जात आहोत आणि सर्वांच्या सहकार्यानं, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा दिंडी सोहळा अतिशय खेळीमेळीनं पार पडतो. तीच आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं अर्थात देवीदास भाऊ निकम असतील, किशोर भाऊ बोरणारे असतील, रमेश भाऊ गायकवाड असतील आणि सर्व आमचे ग्रामस्थ यांनी अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये या दिंडीचं स्वागत या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी माझ्या या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि नाथ संप्रदायाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना प्रभू पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि माझ्या मढीचा देव कानिपनाथ हे त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. राम. आवडी पंढरपुराने नगुडी या जगद्गुरु तुकोबराच्या उक्तीप्रमाणे आज सच्चिदानंद किरोबा महाराज यांच्या सोमटंदेश नगरीतून बहुसंख्य भाविक आज प्रति पंढरपूर कोटमगाव विठ्ठलाची या दिशेनं अविरतपणे चालत आहे. तर भरपूर अट्टहासपूर्वक सगळेच वारकरी आज पंढरपूरला आहे, पण काही वारकरी जाऊ शकत नाही. त्या जे काही वारकरी इथं थांबलेले ते वारकरी एक प्रति पंढरपूर आपल्या अंतकरणामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला आपण जरी जाऊ शकलो नाही तरी पण एक आपल्या जवळचं जे काही ठिकाण आहे कोटमगाव विठ्ठलाचे या ठिकाणी सर्वच वारकरी आमच्या सोमटांदेश नगरीतून आज एक प्रति पंढरपूर म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये पंढरपूरलाच चाललो हा भाव अंतकरणामध्ये ठेवून सर्वच वारकरी मजल दर मजल करत आज चाललेला आहे. तर आम्ही आज इथं आपलं बाबुळगाव या ठिकाणी निकमवस्तीवरती आम्ही सर्व वारकरी अनेक दिवसा म्हणजे जेव्हा वारी येते तेव्हा पण थांबत असतो. तर वारकरी आज सुद्धा इथं थांबलेले आहेत. अतिशय उत्साहामध्ये जणू काही आम्ही पंढरपूरच्या दिशेने चाललेलो आहे असं वारकऱ्यांच्या अंतकरणामध्ये भाव आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं दिंडीमध्ये सहभागी आपल्या येवला तालुक्याचं भूषण असणारे आदरणीय आमचे उद्धव महाराज पवार
ते सुद्धा युवा कीर्तनकार आमचे उद्धव महाराज पवार ते सुद्धा इथं सामील आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एक गोड गायनाचार्य आदरणीय आमचे सुजितजी महाराज भारे ते सुद्धा इथं उपस्थित आहे. आदरणीय आमचे गायनाचार्य गोविंद महाराज मिटके असतील, आमचं संपूर्ण सोमटान देशकर भजनी मंडळ असेल, सच्चिदानंद केरोबा महाराजांच्या भूमीतून आलेली संपूर्ण वारकरी असतील, संपूर्ण वारकरी आज प्रति पंढरपूर कोटमगाव विठ्ठलाची या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटी करता पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची आस सगळ्यांना लागलेली आहे. सगळे वारकरी इथं येऊन एक विसाव्याकरता इथं थांबलेले आहे. सर्व वारकऱ्यांचे आलेल्या सर्वच वारकरी मंडळीचे या परिवारानं अतिशय गोड स्वागतही केलेलं आहे. सर्व वारकरी इथं येऊन थांबलेले आहे. सगळे पंढरपूर म्हणजे प्रति पंढरपूर कोटमगाव आमच्या विठ्ठलाची इथं चाललेलं आहे. सर्व वारकऱ्यांना मी भरभरून शुभेच्छा देतो. रामकृष्णारी. आज देवशयनी आषाढी एकादशी असल्यानिमित्ताने पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर ओळख असलेलं प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठलाचे कोटमगाव जे ओळखले जातं, तर एक जे वारकरी भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते विठ्ठलाला प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठलाचे कोटमगाव या ठिकाणी आमच्या नाशिक जिल्ह्याच्या बाहेरून हजारो भाविक पायी येत असतात. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याचप्रमाणे आमच्या येवला तालुक्यातील लासलगाव असेल, आंबेगाव असेल, सोमटाणा असेल, पाटोदा असेल, असे पिंपळगाव लेप असेल, कोटमगाव भाडगाव असेल, धुळगाव असेल, अशा प्रत्येक गावातून आमच्या प्रत्येक मंडळातर्फे किंवा प्रत्येक राजकीय जेवढे ग्रुप आहेत, पाटोद्यातील असतील, तालुक्यातले असतील, त्यात आमचे मित्र देवीदास भाऊ निकम, मार्केट कमिटीचे सभापती, माजी सरपंच, असे जे काही राजकीय लोक आहे, सामाजिक लोक आहे, हे या पालख्यांचं दिंड्यांचं सेवा देत असतात. प्रत्येक दिंडीसाठी पाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, फराळाची व्यवस्था आज सकाळपासून देवीदास भाऊंनी इथं प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या दिंडीसाठी, पालखीसाठी इथं विसावा म्हणून पाण्याची, नाश्त्याची, फराळाची सर्व व्यवस्था केलेली आहे. आम्ही पण आज त्यांच्यासोबत इथं सेवेसाठी थांबलेलो आहोत. सर्व भाविक आज 3 ते 4 वाजेच्या दरम्यान हे विठ्ठलाच्या कोटमगावला पोचतील आणि विठ्ठलाचं दर्शन घेतील. रामकृष्ण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.